शाबास, सलामी झाली. आता शांतता राखा. ऐका, शांतता राखा. शांतता. कुस्ती झाल्यानंतर पैलवानला आपण बक्षीस पुकारून देऊ. सतपाल सोनटके पायला काळा निकाब लावलेला, काळी लांग परिधान केलेला, लाल लांग परिधान केलेला, एका पायाला निळा निकाब लावलेला पैलवान संग्राम पाडे अशी कुस्ती लागलेली. राजेंद्र सूळ पैलवान, दोन्ही पैलवानाला सूचना केलेली. कुस्ती चालू झाली. हे पहा, रायते पैलवान काल सतपाल बरोबरच कुस्ती होती काल पळसदेवला. रायते पैलवानच्या घोट्याला लागलं, काल जखमी झाला. त्या गोपाळ वाबळे वस्तानी अचानक कुस्ती जोडली. टाळ्या तरी करा जरा. हे पहा, नुसतं पैसे असलं तात्या की मैदान होतं असं नाही. पैलवान पोरांवरती कमांड असायला काही बनकर असतात. बरोबर आहे का राजेंद्र सूळ पैलवान? आज फार मोठा कुस्त्यांचा दिवस, पण एवढे पैलवान आले. गेले 1 महिना ते गोपाळ वाबळे असतात आणि सर्व कमिटी, सर्व यात्रा कमिटी प्रत्येक पैलवानशी संपर्क करतायत. जरी तुम्हाला 5,000 दुसरीकडे मानधन असेल, आमचं 7,000, पण आमच्या गावाला या. प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न मैदानचा आहे. आणि पैलवाननी आपल्या गावात यावा, आपल्या गावात आलं पाहिजे आणि कुस्ती केली पाहिजे. प्रत्येक पैलवानला इतर गावांपेक्षा, त्यांच्या जोडीपेक्षा आज मानधन जास्त दिलेलं आहे. 1 लाख रुपये इनामाची कुस्ती आहे. जे शब्दाला बांधील आहेत पैलवान, ते पैलवान आले, पण जे शब्दाला बांधील नाही ते पैलवान आले नाहीत. गोपाळ वाबळे असतात. जे गैरहजर राहिले त्यांच्या पुढच्या वर्षी कुस्त्या जोडू नका. बरोबर का? येतो म्हणल्यानंतर यायलाच पाहिजे. आणि गोपाळ वाबळे असतानाची कन्या पूर्ण व्हायचं तुम्ही उठोस्तोर. शाबास आहे. शुद्ध रसाळ बीजा पोटी फळे उमटली गोमटे. आंब्याच्या झाडाला आंबेच लागणार की? आंब्याच्या झाडाला काय निंबोळे येते असतात काय? गोपाळ वाबळे असतात आत या. 2007 पासून आज सचिन बनकर इथं हजर आहेत. राजेंद्र सूळ पैलवान अकरात पंच आहे. या सगळ्या पैलवानाच्या कुस्त्या जोडल्या. कुस्तीसाठी गोपाळ वाबळे असतात आत या. कुस्तीसाठी तळमळ असणारा माणूस गोपाळ वाबळे यांचा सत्कार पहिली कुस्ती लागायची आधी घेण्यात येणार. बरोबर, घेतलाच पाहिजे. कांतीलाल सकोंडे यांच्याकडून गोपाळ वाबळे असतानाच्या कन्येला 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. ते मिलिटरी मॅन आहेत, फौजी होते. 1 नंबरचे पैलवान तयारी करून आत या. पृथ्वीराज, प्रकाश बनकर, चला. 8:30 वाजलेले. 5 वाजता मैदान चालू झालं. एक नंबरचे पैलवान लाल लांग परिधान केलेला आणि सतपाल. शांतता राखा. सतपाल म्हणल्यानंतर याद आली, आठवण आली महाबली सतपालची. एक दिल्लीचं वादळ, एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रात आलं होतं. महाबली सतपाल नावाचं. कुणाची जोड आहे कळना, कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडना. महाराष्ट्रातल्या अनेक पैलवानला अस्मान दाखवलं. 11 जानेवारी 1977 बेळगाव मुक्कामी हरिश्चंद्र बिराजदार मामाने सलामी दिली आणि ते दिल्लीचं वादळ, दिल्लीचं तुफान खऱ्या अर्थानं शमवलं नाही तर थोपवलं. हत्तीवरनं मिरवणूक काढली होती हरिश्चंद्र बिराजदार मामांची. कोल्हापूर मधून हत्तीवरनं मिरवणूक. तुमच्या सारखे मोर्चात 2 गुंड्या. या लाल मातीचा आहे. महाराष्ट्राची माती किती कसदार आहे आणि पाणी किती दमदार आहे. संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिला. हिंद केसरी मारुती माने. सांगली जवळ कवटेबिरा नावाचं गाव. गावाजवळ गेलं तर गाव दिसत नाही, छोटस गाव, पण दिल्ली तख्तावरती गावाचं नाव गाजवलं. ते हिंद केसरी मारुती भाऊ. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये
ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल एकाच वेळेस दोन्ही प्रकारात भाग घेऊन सुवर्ण पदक मिळवणारा पैलवान मारुती भाऊ माने. एक किस्सा सांगतो. सांगलीचं शिष्टमंडळ दिल्लीला गेलो होतो राजीव गांधींना भेटायला. सांगलीचे स्वतंत्र सेनानी धुळप्पांना नवलेला खासदार घ्या म्हणून कॉप्ट करून लोकसभेवरती, आणि कोणीतरी टोंग काढली त्या मारुती मानेला संकट घ्या म्हणून. हे सगळे गेले हॉलमध्ये बसले. राजीव गांधी आले, सगळेजण उठून उभा राहिले. मारुती माने काय उठून उभा राहिले नाही. ते कसे उभा राहणार, ते पैलवान होते. पीला विचारलं हे कोण आहे. पीने सांगितलं हे तो पैलवान मारुती माने, भारत को गोल्ड मेडल दिया है. राजीव गांधी काही कमी देखणे होते का. पण हिंद केसरी मारुती भाऊ मानेच्या पर्सनली असं एकमेव महाराष्ट्रातलं उदाहरण गावचे सरपंच आणि लोकसभेचे खासदार ते मारुती भाऊ माने आणि मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर आखाड्यात आलेले. असा माणूस पाहायला मिळणार नाही आता. गोपाळ वाजता त्यांचा सन्मान करतात. ऐका ऐका. यात्रा कमिटीला आपण विचारलेला आहे आणि गोपाळ वाबळे वस्तादांना यात्रा कमिटीला फेटा असतो. हो गोपाळ वाबळे वस्ताद, आपण मानाचा फेटा बांधायचा आहे. रावसाहेब मगर संपूर्ण आयुष्य लाल मातीत घालवलं. कमीत कमी 2 ते 2,500 पैलवान घडवले या रावसाहेब मगरने. यांचा पट्टा छोटा रावसाहेब मगर, यांचा पट्टा आमदार भारत बालके, यांचा पट्टा नारायणराव पाटील. 5 आमदार झाले ह्या रावसाहेब बाप्पा मगरचे पट्टे. बरोबर आहे का आप्पा. शबास. अनेक पैलवान घडले. युवराज उपमहाराष्ट्र केसरी यांचा पट्टा शिराज शेख या रावसाहेब बाप्पा मगर यांचा पट्टा. आप्पा जरा इकडे बघा, इकडे लाईव्ह चालू आहे. पुढे बघा, जरा दिशा फिरवा. आप्पा थोडं चेंज व्हा. लाईव्ह वाल्यांची इच्छा आहे पुढे दिसावं म्हणून. हा ओके ओके ओके. हा बांधा फेटा. 1998 सालापासून हा रावसाहेब मगरचा उपक्रम. 1998 ला मणक्याचं ऑपरेशन झालं. मी त्यातनं वाचतोय का नाही हा प्रश्न निर्माण झाला होता. पण या लाल मातीने बजरंग बलीच्या ताकदीने आप्पा सक्सेसफुल झाले ऑपरेशन मधून. आणि तिथून पुढे ठरवलं मी ज्या गावाला जाईन त्या गावाला एक फेटा घेऊन जाणार. त्या आयोजकांना मानाचा फेटा बांधणार. फेटा काय 100-150 रुपयाला मिळतोय, पण हा रावसाहेब बाप्पा मगर यांचा फेटा म्हणजे मानाचा फेटा आहे. आणि आज ग्रामस्थांच्या वतीने गोपाळ वाबळे वस्तादांना हा मानाचा फेटा बांधतायत. रावसाहेब बाप्पा मगर 6,000 कितवा फेटा. 51वा फेटा. आतापर्यंत 6,050 फेटे बांधले. 6,051वा फेटा गोपाळ वाबळे वस्तादांना फेटा. गोपाळ वाबळे वस्ताद, आपण आयुष्यात लाल मातीचं जे काम केलं लाल मातीसाठी त्याची पोच पावते आज खऱ्या अर्थानं आपल्याला मिळते. खरोखर गोपाळ वाबळे वस्तादांच्या डोळ्यात पाणी आलं. अनेक वर्ष या लाल मातीची सेवा केली म्हणून आज रावसाहेब मगर सारख्या पैलवांनी मानाचा फेटा बांधला. कोण कोणाचं सदस्याची कौतुक करत नाही. एखादं दुसरं कुठलं गाव असतं तर 10-20 जण आली असते पुढे माझा सत्कार करा माझा सत्कार करा म्हणून. पण खऱ्या अर्थानं मदनवाडी ग्रामस्थांचं फार तात्या मोठं कौतुक वाटलं मला आज. आणि सुंदर असा मानाचा फेटा बांधून रावसाहेब बाप्पा मगर ग्रामस्थांच्या वतीने गोपाळ वाबळे वस्तादांचा सन्मान करतायत. फेटा काढू नका. वा टाळ्या पाहिजे होत्या. अरे उठा गे. ए उठा. कुठल्या टायमिंगला वाजवायचं काय जरा. आम्ही देवकादी हा निरावागाचा पैलवान आहे. बारामती कुस्ती केंद्राला सराव करतो. आखाड्यात आलेला आहे. कुस्ती कुठलीही सुटणार नाही याची पैलवान नोंद घ्या. कुस्त्या सगळ्या निकाली होते याची नोंद घ्या. समोरच्या कुस्तीला सर हा पॉइंट वर त्याच टायमिंग असं इच्छा आहे. राजेंद्र सूळ पैलवान बनकर असतात. 5 मिनिटाचं टायमिंग घड्याळ चालू करा आणि 5 मिनिटानंतर कुस्ती गुणावरती लावली जाईल. ओके. ही कुस्ती झाल्यानंतर केचे सरांचा सन्मान होणार आहे. यात्रा कमिटीने असं सांगितलंय. धन्यवाद. केचे सरांचा सन्मान आपल्याला घ्यायचा आहे. धन्यवाद. 5 मिनिटं दिलेले सतपाल संग्राम
वक्त किसी का इंतजार नहीं करता, वक्त किसी का गुलाम भी नहीं होता. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ माघारी येत नाही. कुस्ती करा, वेळेला फार महत्व आहे. जीवनात माणसाचं आयुष्य बदलवते ती वेळ. ती चांगली असो अथवा वाईट असो, वेळ ही वेळच असते. एक एक सेकंद भूतकाळात जमा व्हायला लागलेला आहे. जो सकाळी 5 रुपयाला पेपर मिळतो तो संध्याकाळी 5 रुपये किलोने मिळतो, कारण त्याची वेळ गेलेली असते. त्यामुळं 5 मिनिटातले 2 मिनिट संपले. बघता बघता 3 मिनिट राहिलेले. कुस्ती करा. सतपालचा कब्जा संग्रामने घेतलेला आहे. संग्राम पाटील कोल्हापूर यांनी दिल्याबद्दल त्यांचं यात्रा कमिटी तर्फे सरचे असं स्वागत आणि धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे या तिघांनी देखील समोरची स्क्रीन दिलेली आहे. हे पहा, आज हे मैदान महाखेळ पवन बेदरे यांचा युट्यूब चॅनल आहे आणि जे महाराष्ट्र केसरीला स्क्रीन असते ते महाखेळवाल्याच असते. स्कोर बोर्ड त्या महाखेळवाल्यांचा सन्मान व्हावा लाईव्ह. त्याचबरोबर आमचे मुंबईचे शिर्षीकर आलेले त्यांचा सन्मान व्हावा. आणि संदीप डोबाळे तर काय तुमच्या गावचेच आहे. गुणावर कुस्ती चालू होते. जो पहिला गुण घेईल त्याला विजय घोषित केलं जाईल. एक नंबरचे पैलवान आपल्याला बार बार पुकार केलेला आहे. बस सतपाल संग्राम कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवानला अंग बरोबर येतात. फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय. बस बस गोपाळ वाजतात. पुढल्या पैलवानांना कृपया विनंती करा. लवकर पुकार द्या सर. हा, त्याला पुकार द्या सर. पैलवान प्रतीक कदम आहे का याची तरी नोंद द्या. इथं आहे का? चला मग आत आला. लावून घ्या पुस्तक. जयसिंग बंडगर सर. हे बंडगर सर खळव्याचे, पण तालुक्यात खळवे नावाचं गाव आहे त्यांचं. आणि हो काहीतरी घडणार. संग्राम खेमी डावाचे पकड घेतोय संग्राम पाटील. आणि वाहेगुरु 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 वाहेगुरु. टाळ्या आता नाही मग कधी करणार टाळ्या? टाळ्या करायची एसटी टॅक्स काही लागत नाही. 7.5% विजय झाला. 1 गुंठा जमीन नाही, राहायला घर नाही, मेहनतचा पोरगा आहे. चालू वर्षी 97 किलो वजन गटाचा सुवर्ण पदकाचा मानकरी. जोरात टाळ्या करा त्याच्यासाठी. दत्ता पवार मनेचा पट्टा विजय. 1 नंबरचे पैलवान. चला पृथ्वीराज पाटील, प्रकाश बनकर. चला चला लवकर.